महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक महत्त्वाची सुनावणी पार पडली। आज झालेल्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी आम्हाला 10 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी असा अर्ज आज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता। त्यावर आज सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात 2 आठवड्यांची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे। म्हणजे साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत आता या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला पूर्ण करावी लागेल। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आता 2 टप्प्यामध्ये होतील। जिथे 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे अशा उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत आता 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईल आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होईल त्याप्रमाणे पुढील निवडणुकीचा कार्यक्रम कसा होईल याविषयी स्पष्ट दिशानिर्देश सुप्रीम कोर्टाकडून मिळतील। त्याचबरोबर आज एक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जे सभापती असतात किंवा अध्यक्ष असतात त्यांचे जे आरक्षण राज्य शासनाने सप्टेंबर 2025 रोजी काढलं होतं त्यामध्ये 50% आरक्षणाचा भंग झालेला आहे, त्या नियमाचा भंग झालेला आहे। त्यामुळे ते नोटिफिकेशन रद्द करावं अशी विनंती करणारी याचिकाही आज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली होती। त्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकेमध्ये नोटीस काढली आहे जे काही इलेक्शन्स होतील किंवा जे अध्यक्षांचे इलेक्शन्स होतील ते यापुढे याचिकेत होणाऱ्या निर्णयास अधीन राहून होतील असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका ह्या एकत्रितरित्या घ्याव्यात अशी एक विनंती सर्वोच्च न्यायालयासमोर करणारा एक अर्ज आला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कोणताही आदेश पारित केला नाही, ती विनंती मान्य केली नाही। त्याचबरोबर मतदार यादी संदर्भात जी कट ऑफ डेट आहे 1 जुलै 2025 ची ती आता 1 जानेवारी 2026 नवीन मतदार यादी आल्याने ती गृहीत धरण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका एक सर्वोच्च न्यायालयासमोर होती, ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली। आणि जो वसई विरार महानगरपालिकेच्या संदर्भातला एक अर्ज होता आणि एक पिटिशन होतं ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की 29 गावांचा एक प्रश्न आहे, जोपर्यंत आमची मुंबई हायकोर्टासमोरची याचिका निकाली निघत नाही तोपर्यंत वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये। मात्र तो सुद्धा अर्ज आज सुप्रीम कोर्टाने किंवा तो सुद्धा याचिका फेटाळली। त्यामुळे आता स्पष्ट आहे की 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता लगोलग जाहीर होऊन त्याची पुढची आता प्रक्रिया ठरेल आणि 15 फेब्रुवारी यांच्या आत या निवडणुका होतील। उर्वरित जिल्हा परिषदांचा कार्यक्रम